जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रिया रस्तोगीचं. सकाळचा अलार्म वाजतो, पण मेंदू तर रात्रीपासूनच चालत असतो. एक अशी शर्यत जिथे थांबायचा पर्यायच नाही. आणि याच शर्यतीचा एक भाग आहेत रिया रस्तोगी, एक वर्किंग मदर आणि ड्रीमर. ऑफिसचे टार्गेट्स, घराच्या जबाबदाऱ्या आणि एका छोट्याशा जीवाचे पालनपोषण, पण स्वतःसाठी वेळ अजिबात नाही. एका वर्किंग आईसाठी ही एक सततची मॅरेथॉन आहे. आणि याच मॅरेथॉनमध्ये रियाने स्वतःला एक प्रश्न विचारला की या परिस्थितीमध्येही शांती मिळू शकते का. आणि तिथून सुरू झाला एक शोध, केवळ स्वतःसाठी नाही तर त्या प्रत्येकासाठी जे या रोजच्या रेटारेटीचे भाग आहेत. रिया रस्तोगीने हे ठरवलं की आत्ता वेळ आली आहे एक नवीन मार्ग शोधण्याची. माझं नाव आहे रिया रस्तोगी आणि मी आहे को फाउंडर आणि CEO सायकेडेलिकची. टायटन्स, मला कोडिंग करायचंय, मला विक्री करायची, मला इन्व्हेस्टर्स मीटिंगमध्ये जायचंय, हेल्दी खायचंय, वेळेवर झोपायचंय, फॅमिली बरोबर फिरायचंय, फ्रेंड्स बरोबर पार्टी करायचे. मला सगळं करायचंय, फक्त थांबायचं नाहीये. प्रत्येक कष्ट करायचा हाच मंत्र आहे. मग ते स्वतःचा स्टार्टअप करत असतील किंवा कुठे नोकरी करत असतील. प्रत्येक दिवशी एक नवी रेस आहे आणि या रेसमध्ये मेंदू कधी थांबत नाही आणि काम कधी संपतच नाही. मग तो बोर्डरूम असो किंवा डेस्क, बेडरूम असो वा मीटिंग रूम, मेंदूचे टॅब्स नेहमी उघडे असतात. मग येतो एक क्षण जेव्हा मेंदू ओव्हरलोड होतो. मग तेव्हा आपली एनर्जी, फोकस आणि निर्णय क्षमता प्रभावित होऊन जाते. सांगण्यासाठी तर आपल्याकडे अनेक पर्याय आहेत जे आपला स्ट्रेस, झोप आणि पावलं ट्रॅक करत असतात. पण एका कष्टकऱ्याकडे इतका वेळ नसतो की तो सगळे डेटा पॉइंट समजून घेईल आणि हळूहळू प्रगती करेल. टायटन्स, कष्टकऱ्याकडे स्लो रिकव्हरीची लक्झरी नसते. जसं की आम्ही फाउंडर्स म्हणतो ना आमच्या टीमला की प्रॉब्लेम घेऊन येऊ नका, सोल्युशन घेऊन या. सायकेडेलिक तोच टीममेट आहे तुमच्यासाठी. सायकेडेलिक हे हेडफोन संगीताच्या पलीकडचे. ते फक्त संगीत वाजवत नाहीत, तर जर तुम्ही तणावात असाल, झोपेत असाल, फोकस्ड असाल किंवा आरामात असाल, ते ट्रॅक करतात. लुक्स व्हेरी इम्प्रेसिव्ह. पण एका 20 मिनिटाच्या बूस्ट मोडने तुम्हाला देतं झोन शिफ्ट. जर इन्व्हेस्टर मीटिंगच्या आधी क्लॅरिटी हवी असेल तर फोकस मोड ऑन. जर खूप बिझी आणि थकवणाऱ्या दिवसानंतर विश्रांती हवी असेल तर अनवाइंड मोड ऑन. आणि कोडला कामाला लावल्यावर आपल्या मेंदूला रिसेट करायचं असेल तर स्लीप मोड ऑन. आम्ही हे प्रॉडक्ट 500हून जास्त कष्टकऱ्यांना वापरू दिलं आणि आम्ही हे पाहिलं की आमच्या प्रॉडक्टमध्ये 92% एफिकसी आहे विश्रांती आणि झोपेसाठी आणि 87% एफिकसी आहे फोकस आणि प्रोडक्टिव्हिटीसाठी. याही पुढे म्हणजे एक चांगली गोष्ट एका कष्टकऱ्याने मला सांगितली की पूर्ण दिवस सर्जरी केल्यानंतर त्यांच्यासाठी फार अवघड असतं झोप घेणं, हे विसरणं की त्यांनी पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये काय पाहिलं. तर हे प्रोडक्ट त्यांना 10 ते 15 मिनिटात झोपेसाठी मदत करतं, ज्यामुळे ते दुसऱ्या दिवशी जास्त फोकस्ड राहतात आणि कामं होतात. सायकेडेलिक तुमचं ते बॅकअप सिस्टम आहे जे तुम्हाला मदत करतं तुमचं बेस्ट समोर आणण्यासाठी, तेही रोजच्या रोज. तर माझी अपेक्षा तुमच्याकडे आहे 10 करोडसाठी 7.5% वाटा माझ्या कंपनीमध्ये. थँक्यू. हा तुम्ही कष्टकऱ्यांचा विषय काढून एकदम दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. म्हणजे इतके सगळे लोक, मग ते स्टुडंट्स असो किंवा मग प्रोफेशनल्स असो, सगळे तुमच्या कष्टकरी शब्दाशी निगडीत आहेत. तुम्ही तुमच्याबद्दल सांगा ना काही. तुम्ही शिक्षण कुठून घेतलं, याची सुरुवात कशी केली? माझ्याकडे इंजिनिअरिंग डिग्री आहे. मी इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन्स मध्ये बॅचलर्स केले JP नोएडा मधून. मग त्याच्यानंतर मी सिंगापूर आणि जर्मनीमधून मास्टर्स केलं सर्किट डिझायनिंग मध्ये. त्यानंतर 7 वर्ष जर्मनीमध्ये ॲज अ फिजिकल डिझाईन इंजिनियर ऑटोमॅटिक कारसाठी चिप्स बनवत होते. वाव, फार छान. थँक्यू सो मच. आणि या गोष्टीची आयडिया कुठून आली? म्हणजे याला तुम्ही स्वतःवर वापरून पाहिलं असेल ना आधी? हो, पण खरं तर माझ्या मोठ्या बहिणीला 2016 मध्ये ब्रेन इन्फेक्शनचं डायग्नोस झालं होतं आणि तेव्हा मी सिंगापूरमध्ये अभ्यास करत होते. 5 महिन्यासाठी ती अपोलोच्या स्ट्रोक ICU मध्ये होती आणि मग अनफॉर्च्युनेटली तिचं निधन झालं. मग असं वाटत होतं की त्यांनी एखादं मशीन का नाही लावलं जे तिच्या मेंदूसाठी गरजेचं होतं. त्यानंतर जेव्हा तिचं निधन झालं तेव्हा ऑब्व्हियसली असा काही विचार केला नव्हता की मला स्टार्टअप करायचंय. नंतर माझे को फाउंडर जे माझे पती आहे ते यावर अभ्यास करत राहिले, रिसर्च करत राहिले आणि त्यांनी एक गोष्ट शोधली होती EEG. मग माझी पहिली आयडिया ती होती न्यूफनी, जे होतं ब्रेन व्हेरिएबल डिव्हाइस. ते भारत आणि एशियातलं पहिलं ब्रेन व्हेरिएबल डिव्हाइस होतं जे तुमचं
स्ट्रेस फोकस मोजून तुम्हाला न्यूरो फीडबॅक देत असतं. आम्ही 4 वर्ष त्यावर काम केलं. आम्ही त्याला 2.5 CR/AR वर स्केल केलं. मग हळूहळू आमच्या लक्षात आलं की तो त्या विजनवर पोहोचतच नाहीये जे मी पाहिलं होतं. मग आम्ही तिथलं सगळं लर्निंग्स घेऊन या प्रॉडक्ट मध्ये लावले. पण मुळात ही सेम कंपनी आहे. मला हे एकदा वापरून पाहायचंय. हो मॅम प्लीज. या ना. मला तुला एक गोष्ट विचारायची हा, आहे मॅम. रिया. प्रत्येक माणूस हा एकाच म्युझिक फ्रिक्वेन्सीवर रिलॅक्स करतो का? हो मॅम. जनरली काय असतं की आपला जो ब्रेन असतो, जसं न्यूरोसायन्स मध्ये आपले अल्फा, थीटा, डेल्टा, बीटा, गामा ब्रेन वेव्स असतात. त्यात काय होतं की ज्या डेल्टा ब्रेन वेव्स असतात त्या 1 ते 4 हर्ट्झ वर असतात. सगळ्यांसाठी तेच असतं. जोपर्यंत त्यात न्यूरोलॉजिकल कंडिशन क्रिएट होत नाही तो पॅटर्न बदलून जातो. पण एका नॉर्मल फंक्शनिंग ब्रेन साठी ही फ्रिक्वेन्सी सेट असते आणि सगळ्यांसाठी सेम असते. जसा हार्ट रेट असतो तशाच या ब्रेन वेव्स असतात. ओके. तुम्ही क्लिनिकल व्हॅलिडेशन केलं आहे का? म्हणजे तुमच्या ब्रेनच्या सिग्नलनुसार काय परिणाम होतो ते बघण्यासाठी? हो, मुळात आम्ही 2 न्यूरोसायंटिस्टच्या देखरेखीखाली जवळपास 15 लोकांवर हे टेस्ट केलेलं आहे. आणि आता आपण बोलत असताना बँगलोरमध्ये 90 लोकांवर क्लिनिकल ट्रायलची टेस्टिंग चालू आणि आहे. तुम्ही प्लसिबो ट्रायल्स पण केले आहेत. हो, म्हणजे हा फक्त एक शोध नाही. प्लेसिबो ट्रायल्स पण केलेत. आणि आम्ही Okay. ऍक्च्युली ईईजीने मॉनिटर केले की तुमच्या ब्रेनमध्ये काय बदल होत असतात 20 दिवस हा Okay. हेडफोन कॉन्स्टंटली वापरल्यानंतर. आणि आम्ही Okay. सुरुवातीच्या दिवसात हेही पाहिलंय की तुमचे जे चिंता झोपेचे मार्कर्स असतात ते आम्ही ट्रॅक करू शकतो. सायकोलॉजिस्ट ट्रॅक करू शकतात. तेही कमी व बदल झालेले आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू. ठीक आहे. हे थोडं मॅजिकल वाटतंय. मी सामान्य माणसासारखा विचार केला की अशी एक वस्तू आहे जी मी कोणत्याही तणावाच्या परिस्थितीत असेल तेव्हा मला बाहेर काढण्यासाठी मदत करेल. तुम्हाला पण अशा अनेक प्रतिक्रिया मिळत असतील. हो, एक मेडिटेटर होते जे 20 वर्षांपासून मेडिटेट करत होते. ते म्हणाले की जे त्यांनी मेडिटेट करून साध्य केलेलं आहे ते त्यांना तीच शिफ्ट आणण्यास मदत करतं, पण थोडंसं एफर्टलेसली मदत करत असतं. सायकेडेलिक थ्रू सायन्स. थ्रू सायन्स. तर हे असं पहिलं निरोगी उपकरण आहे मूड चांगला करण्यासाठी. घरचे पण यासाठी तुम्हाला मनाई नाही करणार. ऍक्च्युली तुम्ही किमतीबद्दल थोडंसं सांगाल का? या प्रॉडक्टची MRP आहे 25,000 रुपये. आम्ही मागच्या महिन्यात जुलैमध्ये या प्रॉडक्टला लॉन्च केलं होतं आणि आम्ही पाहिलं की 25 लोकांनी ऑलरेडी याला विकत घेतलं. आणि 25,000च्या किमतीमध्येही लोकांना फार अफोर्डेबल वाटतं, कारण एक स्टँडर्ड चांगला हेडफोन याच प्राइस रेंजमध्ये येतो. पण हे प्रॉडक्ट ट्रॅकिंगच्या व्यतिरिक्त म्युझिक, लक्झरी या सगळ्या गोष्टीतही तुम्हाला हेल्प करतं. माझ्या एक्सपिरियन्सनुसार जास्त डेटा येतो वेस्टकडून. बरोबर. तुम्ही प्रयत्न केलाय की इंडियन डेटा यात ऍड करावा आणि स्त्रिया आणि इतर वयोगटातला डेटा जमा करावा. आमच्याकडे न्यूफनीच्या वेळेस सुद्धा जवळजवळ 300 पेक्षा जास्त गिराईक होते भारतीय मार्केटमधले, ज्याचे डेटा सेट आमच्याकडे होते. आणि आम्ही या प्रॉडक्ट बरोबर 500 पेक्षा जास्त लोकांवर टेस्टिंग केली होती ज्यांचे डेटा सेट्स आमच्याकडे आहेत, ज्यांच्यावर आम्ही ऍक्च्युली तो आमच्या USP पैकी एक आहे, किंवा तुम्ही म्हणू शकता की जो पेपर आम्ही लिहितोय आणि पेटंट फाईल करतोय तो ह्याच्यावर. कॉंग्रॅच्युलेशन, फारच छान थँक्यू करताय. सो मच मॅम. थँक्यू. ऑडियन्स, आम्हाला सांगा तुमच्या हिशोबाने याची मार्केट डिमांड किती आहे? तुमची वेळ सुरू होते आता. ओ, तर 35% लोकांना इथे वाटतंय की या प्रोडक्टची गरज आहे. बाकी 65% फारच तणावमुक्त आणि छान आयुष्य जगतायत. आणि त्यांच्याकडे तणाव कमी करण्यासाठी इतरही अनेक उपाय आहेत. मला ऍक्च्युली एक ऑफर द्यायची आहे. वाव. थँक्यू. बोला सिमरिया. टायटन, काय ऑफर आहे तुमची? 1 crore पण 85 करोड व्हॅल्युएशनसाठी. तुम्ही प्री रेव्हेन्यू आणि प्री लॉन्च असाल. मी ती समजू आमच्यासाठी शकते. मोठी रिस्क आहे. येस. आणि मला वाटतं की टर्बो स्टार्ट तुमच्या प्रोजेक्टची व्हॅल्यू खूप वाढवू शकते. तर आम्ही हो, 5 अगदीच. विभागांमध्ये उत्कृष्ट आहोत. पण आम्हाला तुमच्या कंपनीचं मोजमाप करावं लागेल. लाईक तुमचं परफॉर्मन्स मार्केटिंग, तुमची प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि इतर गोष्टी ज्या तुम्हाला लागतील. सो ही माझी तुम्हाला ऑफर आहे. आता तुम्हाला काय वाटतं सांगा. मला वाटतं की आम्हाला पण थोडं जॉईन करायला आवडेल. फक्त मला Thank you so थोडासा much. वेळ द्या. नक्कीच Yes. मॅम. प्रोफेसर रिचा आणि प्रोफेसर प्रीती विचार करतायत, तो शैली तुमच्याकडे वळतो. मला या राऊंडमध्ये आपल्या बाकीच्या टायटन्सना जास्त संधी द्यावीशी वाटते, पण मी यात इन्व्हेस्टमेंटचा पर्याय ठेवू शकणार नाही. पण मी तुमची चॅम्पियन राहीन आणि कस्टमर पण बनेन. थँक्यू सो मच मॅम.
मी यांना मार्केटिंगमध्ये नक्कीच मदत करू शकेन. मला वाटतं मार्केटिंगमध्ये यांना खूप गरज लागणार आहे. थँक्यू सो मच. आम्हाला पण इच्छा आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये. जसं सिमरनने सुचवलं त्याप्रमाणे 85 करोडच्या व्हॅल्युएशनमध्ये आम्ही तुम्हाला ॲडिशनल 0.5 देऊ इच्छितो, दोघीही. जस्ट 50 lakhs. येस. थँक्यू सो मच मॅम. आता तुम्ही सांगा या ऑफर बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या टायटन्स सोबत हात मिळवणार? मी कॉल करू शकते का आमच्या को फाउंडर आणि माझ्या नवऱ्याला? का नाही, नक्कीच करा ना बिझनेस लॉन्च मध्ये थँक्यू. प्लीज. ऑडियन्स नको म्हणाली तरी अशी कोणती गोष्ट आहे की यात तुम्हाला पुढे जावंसं वाटलं? सी आय थिंक टार्गेटेड ऑडियन्स हा खूप वेगळा आहे. करेक्ट. येस. ते स्टुडंट्स असू शकत नाही, म्हणजे ते विद्यार्थी असू शकतील, पण इतकी मोठी 25,000 25,000 त्यांच्यासाठी करू खूपच शकत जास्त नाही. होती. आणि हे पहिल्या श्रेणीतल्या लोकांसाठी आहे जे नक्कीच पैसे देतील आणि त्यांना स्ट्रेस पण खूप असतो. तर एका इन्व्हेस्टरने 1 करोडची ऑफर दिली आणि IIT मद्रासने 0.5 CR ची ॲट 85 करोडच्या व्हॅल्युएशनवर. 1.5 CR फार कमी आहे. मला अजूनही IIT मद्रासमध्ये व्हॅल्यू वाटते. तर त्यांची आपण टर्बो त्यांच्यासोबत स्टार्ट जाऊ. आहे. सो दे हॅव हां. टेक्निकल इंजिनिअरिंग फॅसिलिटी. आय होप त्यांना प्रॉब्लेम नसेल. मला काउंटर बरोबर जायचंय. हो, मलाही तसंच वाटतंय. तुमचा निर्णय झालाय? हो. तर आता तुम्हाला हेडफोन घालायचे आहेत बोलायच्या आधी का म्हणजे मी सेशनच्या आधीच क्लॅरिटी घेऊन आली आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी एक काउंटर ऑफर आहे. कारण मला एक सायझेबल चेक हवाय, म्हणजे मला पूर्ण लक्ष व्यवसाय ग्रो करण्यामध्ये लावता येईल रादर दॅन रेझिंग फंड्स. सो माझ्यासाठी 3 ते 4 करोडचा चेक कमालीचा ठरेल. सो माझी काउंटर ऑफर आहे. काउंटरचा हे काउंटर. चांगलंय, रॅली चालेल आता. आय थिंक 3 to 4 CR ही फार मोठी अपेक्षा आहे ह्या क्षणी. एकदा तुम्ही आमच्या बरोबर आलात तर आपण त्याचा विचार करू शकतो. बरोबर. आणि आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोतच, कारण आम्ही तुमचे पार्टनर बरोबर. असल्यावर लाईक फंड म्हणजे फक्त भांडवल टाकायचं असं काही आमच्या डोक्यात नाहीये. नक्कीच. तर माझी काउंटर ऑफर आहे 1.5, पण मला व्हॅल्युएशन वाढवायचं आहे 90 CR. हे चालण्यासारखं आहे. ओके. 90 CR प्री मनी, 1.5 CR चेक साईज. पोस्ट मनी. बघा, आपण असं करू शकतो. सर, ते शेवटी तुम्हाला माहितीये, मला माहितीये, तुम्ही 10 करोड टाका, कारण हे प्रोडक्ट कमालीचं ठरणार आहे. आय होप. खरं Well सांगतो. confidence negotiated. असतो. Well negotiated. आय स्टील थिंक मी पोस्ट मनी देईन ॲज 90 CR. आणि मला खरंच असं वाटतंय की आपण एकत्र काम करू शकतो, कारण मला माहिती आहे आम्ही तुम्हाला खूप मदत करू शकतो. ठीक आहे, डील डन. इट्स अ डन डील. चला मग हात Well मिळवूया. done. या. कॉंग्रॅच्युलेशन. Thank you so much. वेलकम. आता इथून रिया घेऊन जात आहे 2 करोड रुपये. येस. 1.5 करोड सिमरन कडून आणि 50 लाख IIT मद्रास, आमच्या दोन्ही प्रोफेसर, पोस्ट मनी व्हॅल्युएशन ऑफ 90 CR. CR. हो. एवढी मोठी रक्कम तुम्ही घेऊन जाताय. आता मला वाटतं सायकेडेलिक अनेक लोकांपर्यंत पोहोचेल. तेच ध्येय आहे. प्रत्येक ध्येय आहे. कष्टकऱ्याला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत करेल. आम्ही ऐकलंय की तुमची 1 वर्षांची मुलगी आहे हो. आणि तुम्ही तिच्याबरोबरच हा व्यवसाय उभा करताय. हो, ती माझी को फाउंडर आहे, चीफ बेबी ऑफिसर. Chief baby चीफ officer. बेबी ऑफिसर. ती सुरुवातीपासून माझ्या बरोबर होती. माझ्या डिलिव्हरी टाइमामध्ये 9व्या महिन्यापर्यंत काम करत होते. 40व्या दिवशी पुन्हा ऑफिसला Yes. पोहोचले. ती माझ्याबरोबर ऑफिसला जात होती. तिने पूर्ण, मला माहित नाही किती तासांच्या ऑफिसमध्ये शिफ्ट केल्यात आणि पुन्हा घरी. Hard working chief baby officer. हॅलो. प्रिया, नमस्कार कर. जय. पिया आणि सायकेडेलिक दोघं जवळजवळ एकाच वेळी जन्माला आले. वंडरफुल. मग कसं काय सांभाळलं तुम्ही हे सगळं? सगळा माइंडसेटचा खेळ असतो. जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही लाईफमध्ये काही करू शकता. रियाजी, आज लाखो करोडो महिला तुम्हाला घर बसल्या पाहत असतील. हे तुम्हाला माहित नाहीये की तुम्ही जे म्हणालात त्याने त्यांच्या आयुष्यात काय बदल घडतील. मी जोरदार टाळ्यांनी तुमचं अभिनंदन करू Well इच्छितो. done, Riya. Very Very good. well Ready to done. go. आमच्या या विमेन स्पेशलला तुम्ही खरोखरच स्पेशल बनवलं. थँक्यू. थँक्यू इथे आल्याबद्दल. थँक्यू सो मच. बाय आणि बाय. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. बाय. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.